राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर आता दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. याला निमित्त ठरले रोहियो मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात काही क्षणासाठी सोबत आले. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चेचा कोणत्याही पक्षाकडून इन्कार होत नाहीये, हे विशेष आहे. लग्नात उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोचा बहाणा. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा. शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे वारे वाहत होते. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एकत्रीकरणाची चर्चा बंद झाली. आता फुटलेल्या शिवसेनेच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले. एकत्रीकरणाच्या चर्चेला निमित्त झालं रोहयो मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नात झालेली भेट. एका लग्न समारंभात दोन्ही नेते एकमेकांना सामोरे गेले. यावेळेला उद्धव ठाकरेंना फोटोसाठी आमच्या बाजूला आहे असं निमंत्रण दिल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलं. माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला भेटले, ते काय नेमका संवाद झाला? संवाद नाही काय झाला, आम्ही पुढं गेलो, ते मागून आले आणि आम्ही उभे होतो तिथं मुला मुलीला शुभेच्छा द्यायला. तर उद्धव साहेब तिथं उभे होते. मी त्यांना बोललो ये आमच्या बाजूला इथं उभे राहायला. तर ते बोलले नको नको बोलले. आम्हाला आमचं कर्तव्य होतं सांगायचं, आम्ही सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आमचा काय दोष आहे. तिकडे एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरेंना विधान परिषदेला मदत कराल का याबाबत विचारणा केली. त्यावर एकनाथ शिंदेंनीही इन्कार केला नाहीये. तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही, तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं. विधान परिषद ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक, तेव्हा पाहू. वास्तविक पाहता पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अशा चर्चा कुठल्याही लग्न सोहळ्यात होत नाहीत. पण तरीही उद्धव ठाकरे आणि गोगावलेंची भेट या चर्चेसाठी निमित्त मात्र ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गोगावलेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणं टाळलंय. पण अशा चर्चांचा इन्कारही केला नाही किंवा फेटाळूनही लावल्या नाहीये. नियतीच्या पोटात काय घडतंय हे सांगणारा मी ज्योतिषी नाही असं सांगून भास्कर जाधवांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याऐवजी हवा दिली आहे. भविष्यात पाहायला मिळेल इतर ठिकाणी सुद्धा दोन शिवसेना एकत्र येण्याचा. मला माहित नाही की नियतीच्या पोटामध्ये काय दडलंय. दोन शिवसेना एकत्र येतील का, दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का, भाजप शिवसेना एकत्र येईल का, आणि सगळे पक्ष मिळून एकत्र येतील का, हे नियतीच्या पोटामध्ये काळाच्या पोटामध्ये काय दडलंय हे सांगणारा मी नाही. मी ज्योतिषी नाही. मी स्वतः कधी ज्योतिषी बघत नाही. मी कधी मुहूर्त बघत नाही. मी तंत्र विद्या काही बघत नाही. भरत गोगावलेंना जाऊन विचारतो. धन्यवाद. भरत गोगावले शिवसेनेचे मंत्री असले तरी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाचा निरोप घेऊन जाणारे व्यक्ती भरत गोगावले असू शकतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. पण गेल्या 7 ते 8 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासारख्या शिवसेनेच्याही एकत्रीकरणाच्या चर्चा फक्त चर्चात राहतात का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.